ट्रू व्हॉइस मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची कथा ऐकताना एक गोष्ट लक्षात ठेवा. कधी कधी एखादा मृत्यू इतका साधा वाटतो की त्यामध्ये काही शोधण्याची गरजच उरत नाही, आणि कधी कधी तोच मृत्यू आयुष्यभर प्रश्न बनून उरतो. आजची कथा अशाच एका मृत्यूची आहे, जिथे प्रश्न गुन्ह्याचा नाही तर सत्यावर विश्वास ठेवण्याचा आहे. सन 1894, मॉन्टफोर्ट काउंटी, डोंगरांच्या सावलीत वसलेलं एक लहानसं गाव. इथे वेळ संथ चालतो. लोक सकाळी एकमेकांना पाहून ओळखतात आणि संध्याकाळी तेच चेहरे परत पाहतात. इथे मोठ्या गोष्टी क्वचितच घडतात, आणि घडला तरी त्या लवकर विसरल्या जातात. याच गावात राहत होती सायरा वेल्स. सायरा अवघी 23 वर्षांची होती. लग्नाला वर्षही झालं नव्हतं. पोटात 7 महिन्यांचं बाळ होतं. ती जास्त बोलकी नव्हती, पण डोळ्यात कायम काहीतरी विचार चाललेले असायचे. तिचा नवरा ॲड्रियन वेल्स गावात चांगला ओळखला जायचा. शांत स्वभावाचा, काम करणारा, कोणाशी फारसा वाद न घालणारा. लोक म्हणायचे, सायरा नशीबवान आहे. पण सायराला ते नशीब नेहमीच तसं वाटायचं असं नाही. लग्नानंतरचे पहिले काही महिने ठीक होते. ॲड्रियन काळजी घेणारा वाटायचा, तिच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचा. पण जसजसा वेळ पुढे गेला तसं त्याचं वागणं बदलत गेलं. तो कधी कधी अचानक शांत व्हायचा, कधी प्रश्न टाळायचा, कधी रात्री उशिरा घरी यायचा. सायराने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं. ती गर्भवती होती आणि स्वतःला जास्त ताण द्यायचा नव्हता. गावात मात्र कुजबूज सुरू होती. ॲड्रियनचं आयुष्य सायराच्या आधीही होतं, हे सगळ्यांना माहीत होतं. पण कोणी उघड बोलत नव्हतं. पहिलं लग्न तुटलेलं, दुसरं लग्न फारसं कोणी बोलत नसे. दुसरी पत्नी कुठे आहे याबद्दल वेगवेगळ्या कथा होत्या. कोणी म्हणायचं ती दुसऱ्या राज्यात गेली, कोणी म्हणायचं ती मेली, पण काहीच ठोस नव्हतं. सायराने जेव्हा पहिल्यांदा ॲड्रियनला थेट विचारलं तेव्हा त्याने विषय बदलला. दुसऱ्यांदा विचारल्यावर चिडला, तिसऱ्यांदा विचारल्यावर गप्प बसला. या गप्पपणाने सायराला जास्त अस्वस्थ केलं, कारण प्रश्नांची उत्तरं नसणं हे कधी कधी उत्तरांपेक्षा जास्त भीतीदायक असतं. तो दिवस साधाच सुरू झाला होता. ऑक्टोबरची थंडी, बाहेर हलकी रिमझिम. सायरा सकाळपासून घरातच होती. ॲड्रियन कामासाठी बाहेर गेला होता. दुपारच्या सुमारास तो परत आला. दोघांमध्ये फारसा संवाद झाला नाही. सायरा जिन्याच्या वरच्या मजल्यावर होती. ती खाली येत असताना अचानक आवाज आला. कोणी ओरडलं नाही, कोणी मदतीसाठी हाक मारली नाही, फक्त एक जड आवाज. ॲड्रियन धावत वर आला. सायरा जिन्याच्या खाली पडलेली होती. तो घाबरला. शेजाऱ्यांना बोलावलं. डॉक्टरला बोलावण्यात आलं. सगळं खूप पटकन घडलं. डॉक्टर काही वेळात पोहोचला. त्याने नाडी तपासली. सायरा जिवंत नव्हती. त्याने मृत घोषित केलं. कारण लिहिलं, अपघाती मृत्यू, जिन्यावरून पडल्यामुळे. गर्भवती असल्यामुळे धक्का जास्त बसला असावा. हे ऐकून कुणालाही शंका आली नाही. ॲड्रियन पूर्णपणे कोसळलेला दिसत होता. तो सायराच्या मृतदेहाला बिलगून बसला होता. कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तो हात हलवून लोकांना दूर करायचा. तो रडत होता. त्याचा आवाज ऐकून लोकही भावुक झाले. कोणालाही वाटलं नाही की हा अभिनय असू शकतो, कारण दुःख इतकं खरं वाटत होतं. सायराची आई एलिझाबेथ दुसऱ्या गावातून आली होती. तिला सगळं धूसर वाटत होतं. मुलगी सकाळी जिवंत होती आणि संध्याकाळी नाही. ती मृतदेहाजवळ गेली, पण ॲड्रियन सतत आडवा येत होता. तो म्हणत होता, तिला त्रास देऊ नका, ती दुखली आहे. एलिझाबेथला त्या क्षणी काही बोलावंसं वाटलं नाही. ती आई होती, पण त्या घरात पाहुणी होती. अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झाले. सायरा गळ्यापर्यंत झाकलेल्या गाऊनमध्ये होती. एलिझाबेथच्या मनात क्षणभर प्रश्न आला, पण तिने तो दाबून टाकला. अपघात आहे, डॉक्टरांनी सांगितलंय, सगळे म्हणतायत, मीच जास्त विचार करतेय, असं तिने स्वतःलाच समजावलं. दिवस गेले. गाव पुन्हा आपल्या लयीत आलं. ॲड्रियन एकटा पडला होता, पण लोक त्याच्याशी सहानुभूतीने वागत होते. तोही शांत होता. तो कोणावर दोष टाकत नव्हता. तो प्रश्न टाळत नव्हता. तो शोकाकुल विधुरासारखाच वागत होता. एलिझाबेथ मात्र आतून अस्वस्थ होती. ती परत आपल्या घरी गेली होती. रात्री झोप येईना. डोळे मिटले की सायराचा चेहरा दिसायचा. तिला वाटायचं, हे सामान्य आहे. मुलगी गेल्यावर आई असंच अनुभवते. 15व्या रात्री तिला काहीतरी वेगळं जाणवलं. झोपेतून अचानक जाग आली. खोलीत जड शांतता होती. हवेचा थंड झोट जाणवत होता. तिला वाटलं कोणीतरी आहे. तिने दिवा लावला. कोणीच नव्हतं. ती परत झोपली. दुसऱ्या रात्रीही तेच झालं. तिसऱ्या रात्री तिला आवाज ऐकू आला. आई. आवाज ओळखीचा होता, पण तिचा मेंदू नकार देत होता. ती उठून बसली. हात थरथरत होते. ती स्वतःलाच म्हणाली, हे भ्रम आहे, हे दुःख आहे. पुढच्या रात्री आवाज पुन्हा आला. यावेळी तो स्पष्ट होता. आई, मी पडून मेली नाही. एलिझाबेथच्या अंगावर शहारे आले. तिने डोळे मिटले, कान झाकले. ती रडू लागली. तिला वाटलं मी वेडी होतीये. 5व्या रात्री आवाजासोबत तपशील आले. शब्द शांत होते, भावना विरहित, जणू एखादी घटना सांगितली जात होती. गळा दुखतोय. श्वास थांबला होता. मान वकडी झाली. एलिझाबेथ घामाघूम झाली. तिने स्वतःला सावरलं. ती उठून बसली. ती म्हणाली, मी यावर विश्वास ठेवणार नाही. मी पुरावा शोधेन. पुढच्या दिवशी तिने स्थानिक वकील हेनरी कॉलिन्सकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिने सगळं सांगितलं. तिचा आवाज स्थिर होता,
तिच्या शब्दात घाबराट नव्हती. हे ऐकून कॉलिन्सने दीर्घ श्वास घेतला. त्याने स्पष्ट सांगितलं, हे ग्रीफ हॅल्युसिनेशन असू शकतं. कायद्याला याचं काहीही महत्त्व नाही. एलिझाबेथ गप्प बसली. मग ती म्हणाली, मला केस उघडायची नाही. मला फक्त एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. डॉक्टरने तपास नीट केला होता का? हा प्रश्न कॉलिन्सला विचारात पाडणारा होता. कारण कायद्यात एक गोष्ट ठाम आहे, जर मृत्यूचं कारण स्पष्ट नसेल तर तो तपासला जाऊ शकतो. कॉलिन्सने डॉक्टरशी बोलण्याचं ठरवलं. डॉक्टरने सुरुवातीला बचाव केला, मग हळूहळू कबूल केलं की तपास अपुरा होता. फक्त नाडी पाहिली होती. मृतदेह पूर्ण तपासला नव्हता, कारण नवरा सतत मृतदेहाला बिलगून होता. डॉक्टर भावनिक झाला होता. ही माहिती एलिझाबेथसाठी महत्वाची होती. पहिल्यांदा तिच्या मनात विचार आला की कदाचित तिचं मन खोटं बोलत नाहीये. पण अजूनही हे निश्चित नव्हतं. अपघात शक्य होता, गुन्हा असणं अजून सिद्ध झालं नव्हतं. कॉलिन्सने कोर्टात अर्ज दाखल केला. न्यायाधीशांनी स्पष्ट भूमिका घेतली. भूत, आत्मा या गोष्टी कोर्ट मान्य करत नाही, पण मृत्यूचं कारण स्पष्ट नसेल तर तपास होऊ शकतो. ज्युरी स्थापन करण्याचा निर्णय झाला. गावात चर्चा सुरू झाली. लोक म्हणत होते, ॲड्रियनला त्रास दिला जातोय, तो आधीच दुःखात आहे. एलिझाबेथलाच संशयाच्या नजरेने पाहिलं जाऊ लागलं. लोक म्हणत होते, मुलगी गेल्यावर आईचं मन बिघडतं. एलिझाबेथ मात्र मागे हटली नाही. तिला स्वतःवरच शंका येत होती, पण तरीही ती थांबली नाही. कारण तिच्या मनात एकच प्रश्न होता, सायरा खरंच अपघातात मेली होती का? इथेच कथा एका निर्णायक टप्प्यावर येते. ज्युरी समोर पहिल्यांदा पोलिसांनी रिकन्स्ट्रक्शन मांडण्याचा प्रस्ताव मांडला. जिन्याची उंची, पडण्याचा कोन, शरीराची स्थिती हे सगळं अभ्यासलं जाणार होतं. अपघात शक्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी. आणि इथूनच या मृत्यूभोवताची शांतता हळूहळू तुटायला लागली. ज्युरी समोर रिकन्स्ट्रक्शन मांडण्याचा दिवस उजाडला तेव्हा मॉन्टफोर्डमध्ये नेहमीपेक्षा जास्त शांतता होती. लोक घराबाहेर उभे राहून काहीतरी मोठं घडणार आहे याची वाट पाहत होते. कारण आत कोर्टरूममध्ये पहिल्यांदाच हा प्रश्न गंभीरपणे विचारला जाणार होता, सायरा वेल्स खरंच अपघातात मेली होती का? पोलीस अधिकाऱ्यांनी घराचा आराखडा मांडला. जिन्याची रचना, पायऱ्यांची उंची, रेलिंगचं अंतर, सायरा ज्या ठिकाणी पडल्याचं सांगितलं गेलं होतं त्या जागेची अचूक मोजमाप, हे सगळं हळूहळू समोर ठेवलं जात होतं. कुणीही थेट निष्कर्ष काढत नव्हतं. सगळं आकड्यांवर आणि निरीक्षणांवर आधारित होतं. पहिली विसंगती तिथेच दिसली. त्या उंचीवरून पडल्यास सर्वसाधारणपणे डोक्याला किंवा पाठीला गंभीर दुखापत होते, पण डॉक्टरच्या प्राथमिक नोंदींमध्ये अशी कोणतीही जखम नमूद नव्हती. दुसरी विसंगती म्हणजे शरीराची स्थिती. सायरा जिन्याच्या पायथ्याशी सरळ पडलेली होती. जर ती घसरून पडली असती तर शरीराचा कोन वेगळा असायला हवा होता. हे सगळं अपघाताच्या कथेला हळूहळू कमकुवत करत होतं. एड्रियन शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर घबराट नव्हती. तो जणू स्वतःलाही खात्री देत होता की सत्य त्याच्या बाजूने आहे. त्याने आधीच सांगितलं होतं की सायरा पडली तेव्हा तो खाली होता. तो आवाज ऐकून धावत आला. ही कथा अजूनही तांत्रिकदृष्ट्या शक्य वाटत होती. पण मग तिसरी गोष्ट समोर आली. घरातलं जुनं भिंतीवरचं घड्याळ. ते अपघाताच्या वेळी थांबलं होतं. त्याची वेळ नोंदवण्यात आली होती. शेजाऱ्यांनी ऐकलेला आवाज त्यावेळेशी जुळत नव्हता. आवाज आधी आला होता, पडण्याचा आवाज नंतर. हा फरक छोटा होता पण महत्वाचा, कारण याचा अर्थ असा होता की सायरा पडण्याआधी काहीतरी घडलं होतं. ज्युरीमध्ये कुजबूज सुरू झाली. न्यायाधीशांनी शांतता राखण्यास सांगितलं. आतापर्यंत हा केवळ संशय होता, पण संशय आता आकड्यांवर उभा राहू लागला होता. याच आधारावर कबर उघडण्याची परवानगी देण्यात आली. हा निर्णय जाहीर होताच कोर्टरूममध्ये एक क्षणभर पूर्ण शांतता पसरली. एड्रियनच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच काहीतरी बदल दिसला. तो फारसा नव्हता, पण एलिझाबेथने तो ओळखला. ती आई होती आणि आई अशा सूक्ष्म बदलांकडे दुर्लक्ष करत नाही. 28 दिवसांनी सायराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी कोणतीही घाई नव्हती. प्रत्येक निरीक्षण नोंदवलं जात होतं. गळ्यावर सूक्ष्म खुणा होत्या, नखांच्या खरोचांसारख्या. मानेला आतून गंभीर इजा होती. हाड मोडलेलं होतं. हे अपघातात शक्य नव्हतं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोर्टात सादर झाला तेव्हा अपघाताचा सिद्धांत अधिकृतपणे कोसळला. सायरा वेल्सचा मृत्यू हत्या होती हे आता स्पष्ट झालं होतं. पण अजूनही एक प्रश्न उरला होता, कोणी? एड्रियनला अटक करण्यात आली नाही. यामुळे गावात संभ्रम निर्माण झाला. लोक म्हणू लागले, जर हत्या आहे तर नवऱ्यालाच अटक का नाही? पोलिसांनी घाई केली नाही, कारण त्यांना अजूनही एक गोष्ट सिद्ध करायची होती. तो त्यावेळी नेमका कुठे होता? चौकशी सुरू झाली. एड्रियनने आपलीच गोष्ट पुन्हा सांगितली. तो खाली होता, सायरा वर होती. आवाज आला, तो धावत आला. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. तो खोटं बोलत आहे असं लगेच वाटत नव्हतं. मग पोलिसांनी त्याच्या भूतकाळाकडे लक्ष वळवलं. पहिलं लग्न, घटस्फोट, दुसरं लग्न, पत्नी बेपत्ता. ही माहिती नवीन नव्हती, पण यावेळी ती वेगळ्या संदर्भात पाहिली जात होती. पॅटर्न शोधला जात होता. दुसऱ्या पत्नीबद्दल चौकशी केली गेली. काही कागदपत्रे मिळाली. ती अचानक गायब झाली होती.
कोणतीही तक्रार नाही, कोणतीही चौकशी नाही. एड्रियनने तेव्हाही गाव बदललं होतं. हे सगळं योगायोग वाटण्या पलीकडे गेलं होतं. पोलिसांनी पुन्हा एड्रियनची चौकशी केली. यावेळी प्रश्न वेगळे होते. तुम्ही सायराच्या मागे जिन्यावर गेलात का? तो म्हणाला नाही. तुम्ही तिच्याशी त्या दिवशी वाद घातला होता का? तो थांबला. मग म्हणाला थोडा. हे थोडा हेच निर्णायक ठरलं. एलिझाबेथने कोर्टात साक्ष दिली. ती भावनिक नव्हती, ती तपशीलवार होती. तिने सांगितलं, सायराने मला तिच्या नवऱ्याच्या भूतकाळाबद्दल सांगितलं होतं. ती त्याच्यापासून वेगळी जाण्याचा विचार करत होती. हे ऐकून कोर्टरूममध्ये हालचाल झाली, कारण हा मोटिव्ह होता. पोलिसांनी टाइमलाईन पुन्हा बांधली. सायरा खाली उतरत असताना एड्रियन तिच्या मागेच होता. वाद झाला. तिने त्याला सांगितलं की ती त्याला सोडून जाणार आहे. हे शब्द एड्रियनसाठी धोक्याचे होते, कारण सायरा जिवंत राहिली असती तर त्याचं संपूर्ण खोटं आयुष्य उघड झालं असतं. आधीच्या लग्नांची चौकशी झाली असती, दुसऱ्या पत्नीचा शोध लागला असता आणि तो स्वतःच्या नियंत्रणाबाहेर गेला असता. त्याने रागात नव्हे तर थंड भीतीने तिचा गळा आवळला, क्षणभरासाठी, पण पुरेसं. नंतर जिन्यावर पडल्याचं नाटक केलं आणि डॉक्टर भावनिक आहे हे त्याला माहीत असल्यामुळे तपास अपुरा राहिला. एड्रियन समोर हे सगळं ठेवलं गेलं. तो सुरुवातीला नकारत राहिला, मग शांत झाला. मग त्याच्या आवाजात बदल झाला. तो म्हणाला, मला तिला मारायचं नव्हतं, मला फक्त तिला थांबवायचं होतं, पण माझं आयुष्य कोसळणार होतं. मी घाबरलो होतो. ही कबुली कोणत्याही नाट्याशिवाय झाली. तो रडला नाही, तो ओरडला नाही, तो फक्त थकलेला होता. जणू तो खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होता. कोर्टात अंतिम सुनावणी झाली. जजने स्पष्ट शब्दात निकाल वाचला. या प्रकरणात कोणत्याही अदृश्य शक्तीचा उल्लेख करण्यात येत नाही, पण हे मान्य केलं जातं की या मृत्यूकडे अपघात म्हणून पाहिलं गेलं नसतं तर सत्य आधीच उघड झालं असतं. एड्रियन वेल्स दोषी आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. एलिझाबेथ शांतपणे उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर विजय नव्हता, फक्त शांती होती. तिला तिची आई परत मिळाली नव्हती, पण सत्य मिळालं होतं. एड्रियन 3 वर्षांनी तुरुंगात मरण पावला आणि मॉन्टफर्डमध्ये आजही लोक ही कथा सांगतात. भूताची कथा म्हणून नाही, तर एका आईच्या हट्टाची कथा म्हणून. कारण कधी कधी गुन्हा उघड होण्यासाठी आरडाओरड लागत नाही, फक्त एक प्रश्न पुरेसा असतो, हा मृत्यू खरंच अपघात होता का? ट्रू व्हॉइस मराठीवर आम्ही अशाच कथा सांगतो, ज्या फक्त शेवट देत नाहीत तर प्रश्न सोडून जातात. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे प्रत्येक कथा तुम्हाला ऐकून विसरता येत नाही.